वंदे मातरम। आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 2020 सालातली म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा शिवराज्याभिषेकाचा दिवस। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596। त्याही दिवशी गुरुवार होता आणि आजही गुरुवार आहे। या दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला आणि या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नुसता लिहून नाही तर कोरून कोरून गिरवून ठेवावा अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक दिवस या हिंदू भूमीला मिळाला। तो दिवस म्हणजे आजचा शिवराज्याभिषेक दिन। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्याख्यानमाला ही जी चालू आहे, खरं तर आज सबंध महाराष्ट्र पूर्ण देशातनं रायगडावर जमत असतात आणि गेली 15 ते 20 वर्ष आम्ही त्या ठिकाणी जमतोय, संवाद साधतोय। पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे या ठिकाणी जाता येणार नाहीये। हजारो शिवभक्तांचे मला सकाळपासून फोन येत आहेत। 7 वाजता माझंही लाईव्ह या ठिकाणी आहे, पण स्वातंत्र्यवीरांची सेवा या ठिकाणी करायला मिळाली याचा मला खूप आनंद झाला। आज शिवराज्याभिषेक दिन आहे आणि त्यानिमित्ताने हे विशेष मंजिरीताईंनी मला सांगितल्याप्रमाणे आहे। खरं तर माझ्या हे ध्यानीमनी नव्हतं की असं काहीतरी आज या ठिकाणी लाईव्ह यावं लागेल। शिवछत्रपतींचा इतिहास हा या भारतातल्या, या महाराष्ट्रातल्या आणि आपल्या घराघरातल्या मुलांना, तरुणांना, तुम्हाला, आम्हाला नवीन नाहीये। आपण म्हणजे मी तर कायम अभिमानाने सांगतो की ज्या ठिकाणी या आपल्या मराठी कुटुंबांमध्ये, आपल्या हिंदू कुटुंबांमध्ये जन्म घेणारं जे मूल असतं, जे बाळ असतं, ते मागच्या काही पिढ्या आई, बाबा, काका, आजी यांच्या नंतर कोणता शब्द शिकत असेल तर तो म्हणजे शिवाजी। असा हा शब्द आहे आणि असा हा शब्द म्हणजे आमच्या हृदयावरती कोरून ठेवलेला शब्द, कोरून ठेवलेलं नाव। आणि त्या शिवछत्रपतींच्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे आजचा दिवस। खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, आदरणीय तात्यारावांनी 2 पोवाडे लिहिलेले आहेत। एक बाजीप्रभूंचा पोवाडा आणि एक तानाजीरावांचा पोवाडा। त्या बाजीप्रभूंच्या पोवाड्यामध्ये शेवट एक वाक्य आहे। ते वाक्य काय? श्री बाजींचे रक्त पेरिले खिंडित त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला, असं ते वाक्य आहे। म्हणजे बाजीप्रभूंच्या पोवाड्यात मी ते वाचलेलं होतं लहानपणी आणि तेव्हापासून ते माझ्या काळजावर बिंबलेलं आहे। तर तो जो राज्याभिषेक झाला, तो राज्याभिषेक, तो दिवस उगवण्यासाठी आपल्या या हिंदू भूमीने किती वाट पाहिली। युगानुयुगे अतिशय जगाला एक ज्ञान प्राप्ती होईल अशा पद्धतीची संस्कृती इथे नांदत होती आणि या संस्कृतीवर त्या खैबर खिंडीतनं पहिले आक्रमक इथं चालून आले 712 साली आणि त्याच्या मागोमाग एक एक परक्या सुलतानांची रांग जी इथं लागली, त्या परक्या सुलतानांनी ही हिंदू भूमी अटक ते कटक, तंजावर ते पेशावर, काश्मीर ते कन्याकुमारी असलेली आमची भारत माता, तिला ताब्यात घेतलं। तो इतिहास फार मोठा आहे, पण बाहेरनं आलेल्या या सत्ता ज्यावेळी आमच्यावरती आक्रमण करायला लागल्या, आमच्यावरती राज्य गाजवायला लागल्या, ज्यावेळी आमच्या माता भगिनींवरती, आमच्या तरुणांवरती, तरुणींवरती अन्याय करायला लागल्या, इथे दहशत निर्माण केली, त्यानंतर या ठिकाणी एक विचित्र असं वातावरण पसरलं। बरं, 712 साली आलेली ही परकी लोक, ज्यांचा या देशाशी, या मातीशी, या भूमीशी काही संबंध नाही, अशी लोक किती वर्ष राहिली? तब्बल 1000 वर्ष। 712 ते 1630, म्हणजे 1630 का? तो 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म आहे, स्वातंत्र्य सूर्याचा जन्म आहे। मी तर कायम 2 व्यक्तींच्या बाबतीत माझ्या तोंडून स्वातंत्र्य सूर्य हे शब्द येतात
त्यातली पहिली व्यक्ती कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरी व्यक्ती कोण असेल तर विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्य सूर्य. आम्ही आता सावरकर जयंतीच्या निमित्ताने फेसबुकला लाईव्ह व्याख्यानमाला घेतली होती. त्याचंही नाव कथामाला स्वातंत्र्य सूर्याची हेच दिलं होतं. 1630 साली स्वातंत्र्य सूर्याचा जन्म झाला या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये. त्या अंधाराचा पडदा फाडत फाडत एक तेजपुंज नरसिंह सह्याद्रीच्या स्तंभातून कडकडत कडकडत प्रकटला. त्याचं नाव पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर भारत मातेला जो एक आशेचा किरण दिसला, तिलाही कळलं की आपल्याला सोडवणारा कोणतरी आलेला आहे. पहा तुम्ही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमादशाही आणि सगळ्यात नीच आणि हलकट असलेली दिल्लीतली मोगलाई, या सगळ्या परक्या सत्ता आणि ह्या सत्तांच्या व्यतिरिक्त आपण एखाद्या जंगलात गेलो, ट्रेकला गेलो, कुठे डोंगर दऱ्यांमध्ये गेलो की पायाला गोचिड चिकटतात किंवा जळवा चिकटतात. त्या काय करतात? आपलं रक्त शोषून घेतात. अशा या भारत मातेला जळवा चिकटल्या होत्या आणि त्या भारत मातेचं रक्त नाही, स्वातंत्र्य शोषून घेत होत्या. ह्या तर परक्या मुसलमान सत्ता होत्याच, पण ह्याच्याही व्यतिरिक्त समुद्र किनारपट्टी मार्गे आलेल्या, समुद्र मार्गे आलेल्या इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी, वलंदेज याही सत्ता. आणि ह्या सत्ता किती आहेत? ह्या 10च्या पुढे आहेत. मोगल बादशाह, त्याचे ते परके सगळे मुसलमान आणि ह्या बाहेरनं आलेल्या समुद्रमार्गे 10 पेक्षा जास्त असलेली ही लोक इथे राजसत्ता करून राहत होती. आणि या देशातला, या घराचा खरा मालक मात्र त्यांच्या लाथा आणि चापकाचे फटके खात आम्ही राहत होतो. अशा वेळी 1000 वर्ष गेली आणि त्यानंतर या स्वातंत्र्य सूर्याचा उदय झाला. मी तुम्हाला तेच म्हटलं की का शिवाजीराजांचं महत्व काय ह्या आपल्या देशाच्या इतिहासामध्ये. इतिहास तर मी 2-2 तास कथा सांगेन, त्या माझ्या फेसबुकला, युट्यूबला खूप आहेत. पण एक फार विशेष आहे, मला सांगावं असं वाटतं की एक फ्रेंच किंवा इंग्लिश असा कोणतरी प्रवासी हा रेल्वेनी मुंबईकडून पुण्याकडे येत होता. तेव्हा इंग्रजांचं राज्य आमच्यावरती होतं. तो काळ येता येता त्याला त्या लोणावळ्याजवळ डोंगरावरती बांधकाम केलेले काही किल्ले दिसले. आता तो राजमाची असू शकतात किंवा लोहगड विसापूर असे कोणते असू शकतात. त्याला त्याचं आश्चर्य वाटलं. तो इंग्लिश अधिकारी उठला, तो परका नागरिक, परदेशी, आणि तो त्या रेल्वेच्या डब्याच्या दरवाजापाशी गेला. त्याने ते निरखून पाहिलं. डोंगरावरती केलेलं बांधकाम त्याला दिसलं होतं. त्याने शेजारच्या मराठी माणसाला हलवलं आणि तो म्हटला की हे कसलं बांधकाम आहे, हे काय आहे? त्यावेळी त्या मराठी माणसाने उत्तर दिलं, आमच्या देशात एक छोटा राजा होऊन गेला, त्यानं बांधलेले हे किल्ले आहेत. कारण इंग्रज अधिकाऱ्यांसमोर शिवाजीराजांचं नाव कसं घ्यायचं, भीती वाटते परदेशी नागरिकांसमोर घ्यायला, थोडी लाज वाटते, थोडी खंत वाटते. असं वातावरण, अशी परिस्थिती त्या काळात झालेली होती. त्यावेळी त्या प्रवाशाची उत्सुकता अजून जागी झाली आणि त्याने विचारलं, कोण राजा, कुणी बांधलेले हे किल्ले? त्यावेळी त्याला उत्तर मिळालं, त्या राजाचं नाव शिवाजी, शिवाजी राजाने बांधलेले हे किल्ले. हे ऐकल्यावर तो जो प्रवासी होता तो हादरला, हबकला, शहारला, थरारला. तो म्हटला, काय बापरे, ज्याचं नाव आम्हाला आमच्या देशात ऐकायला मिळतंय त्यानं बांधलेले हे किल्ले, मला ते पाहायचेत, मी तिथे जाणार. हा म्हटला, आम्हीच जात नाही, तू काय जातोस? किती लांछनास्पद बाब ही. पण कौतुक केलं पाहिजे त्या परदेशी नागरिकाचं. तो गेला, त्याने आसपासचे किल्ले पाहिले, तो फिरला, काही शेतकऱ्यांना, काही वाटाड्यांना पैसे देऊन त्याने सह्याद्री उलथापालथा घातला. आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर प्रवास केल्यावर ज्यावेळी तो स्वतःच्या मायदेशी परत गेला, त्यावेळी तिथे गेल्यावर त्याने या देशाचं प्रवास वर्णन दिलं. त्या प्रवास वर्णनामध्ये शेवटच्या पानावर त्यांनी एक वाक्य लिहिलं, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या आपल्या देशातल्या सर्व नागरिकांसाठी असलेलं ते वाक्य फार महत्वाचं आहे. काय म्हणतो तो माणूस? त्याने असं सांगितलंय की आम्ही मुठभर इंग्रज, तुमची लोकसंख्या आमच्यापेक्षा शतपटीनं मोठी आहे, तुमचा देश आमच्यापेक्षा 10 पट मोठा आहे, पण असं असताना सुद्धा
एखादी सुपारी सहज गिळून टाकावी असं आम्ही तुम्हाला गिळून टाकलं. याचं कारण म्हणजे तुमच्या देशातले मूर्ख लोक शिवाजी राजाला विसरले, म्हणून आम्ही तुमच्यावरती राज्य करतो. अशा अर्थाचं त्यांनी ते वाक्य त्या ठिकाणी लिहिलं. मी खरोखर मला आश्चर्य वाटतं. मला कधी कधी तो अभ्यास, ते सातत्याने ज्यावेळी ते विचार डोक्यात येतात त्यावेळी असं वाटतं की काय हे, एक परदेशी नागरिक 7 समुद्रापलीकडचा, तो या देशाच्या भूभाग फिरतो, भूगोल फिरतो, भौगोलिक दृष्ट्या सगळं नजरेखालून घालतो, सगळ्या लोकांना भेटतो आणि जाता जाता तो एक निष्कर्ष काढतो, तो म्हणजे या देशातली लोक आहेत वगैरे ठीक आहे, पण या देशात एक कोणी राजा होऊन गेला होता, तो महान होता, तो ताकदवान होता आणि त्या राजाला ही लोक विसरली, म्हणून आपण यांच्यावर राज्य करतोय. हा निकष त्यांनी काढला. म्हणजे काय की शिवाजी राजांची कीर्ती म्हणण्यापेक्षा शिवाजी राजांची ताकद आणि या हिंदुस्थानच्या मातीमध्ये त्यांनी रोवलेली स्वातंत्र्याची पाळंमुळं, त्यांनी या ठिकाणी ठेवलेली प्रेरणा ही किती खोलवर रुतलेली आहे हे एका परदेशी नागरिकाला कळलेलं होतं, पण आम्हाला ते त्या काळात कळू शकत नव्हतं. या देशाची एक फार मोठी खंत म्हणावी लागेल आपल्याला. शिवाजी राजांच्या कथा तर मी खूप सांगतो, तर थोड्या वेळाने सांगणार आहे माझ्या अकाउंटवरनं, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत शिवाजी राजांचं महत्व, आज शिवराज्याभिषेक आहे ना, शिवराज्याभिषेकाला महत्व काय, शिवाजी राजांच्या आयुष्याला या देशामध्ये महत्व काय. खरं तर 1630 ते 1680 फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलेला हा एक राजा, आपले महाराज. आणि त्यात सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो, 1644 साली त्यांनी प्रथम तोरणा घेतला, ते 1680, म्हणजे अवघी 36 वर्षाची कारकीर्द, 36 वर्षाची राजकीय कारकीर्द लाभलेला एक महान सेनानी म्हणजे छत्रपती शिवराय. त्या 36 वर्षामध्ये त्यांनी मागच्या 900 वर्षाचा इतिहास बदलून टाकला. किती मोठमोठी युद्ध, किती मोठमोठ्या लढाया, किती मोठमोठे प्रसंग, किती अवघड निर्णय त्यांच्या आयुष्यातले, किती बिकट क्षण त्यांच्या आयुष्यात आले, पण तरी सुद्धा तेजपुंज, तेजस्वी, ताकदवान, तडफदार असलेला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला तुमचा माझा लाडका राजा कधीही घाबरला नाही. खूप वेगवेगळे प्रसंग आहेत. मला तर इथे ते मी बाजी प्रभूंचा पोवाडा आणि तानाजी मालुसरेंचा पोवाडा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला. खरं तर मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की मी शाळेमध्ये ज्यावेळी 7वीत होतो त्यावेळी आमच्या एका सरांनी आम्हाला हे कुठल्या एका पुस्तकामध्ये दिलं होतं, ते कापून मी माझ्याकडे अजून ठेवलं. मला हे पोवाडे पाठ आहेत अजूनही. पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत खूप वेगवेगळं काय काय सांगता येईल. अनेक बिकट प्रसंगांमधून सुद्धा ज्यावेळी न घाबरता, माघार न घेता, एक माणूस म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने लढा दिला, ज्या पद्धतीने तोंड दिलं, ज्या पद्धतीने संघर्ष केला, मागच्या 2 ते 3 हजार वर्ष या देशाचा काढला ना, तर असा माणूस होणार नाही. खरं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळी अफजल खानाचा वध करायला शिवाजी महाराज निघालेले होते, मी असं नाही सांगणार की अफजल खानाला भेटायला वगैरे निघाले, हे मी काय म्हणते, त्याला मारायलाच गेले. ते तुळजाभवानी माता फोडतो म्हणजे काय, माझी विचार करायची पद्धत वेगळी आहे. ते शिवाजी महाराज त्याला ठोकायला गेले प्रतापगडावर. त्यावेळी या इथे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची जी त्यावेळेची राजधानी होती राजगड, आमच्या पुण्याजवळ आहे. या राजगडावरती शिवाजी राजांच्या पत्नी सईबाई साहेब या अत्यंत आजारी होत्या, मृत्यूशय्येवर होत्या. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ICU मध्ये म्हणू शकतो आपण, मृत्यूशय्येवर होत्या. त्यांचे पुत्र म्हणजे संभाजी महाराज, त्यांना आईचं दूधही मिळालं नाही त्यावेळी. त्यांना जो रोग झालेला होता, त्यांना एक आजार जडलेला होता, त्या आजाराशी त्या झुंजत होत्या. आणि अशा वेळी 1659 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले प्रतापगडाच्या इथे, सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि ज्यावेळी ते गेले त्यावेळी इकडे राजगडावर सईबाईंची प्रकृती ढासळली
त्यांचा आजार वाढला आणि एक दिवस असा आला की शिवरायांच्या पत्नी ऐन तारुण्यामध्ये, शिवाजी महाराज 29 वर्षाचे आणि त्यांची पत्नी त्यांना सोडून देवाघरी गेली. शिवाजी राजांच्या कानावर ही बातमी गेली. काय वाटलं असेल त्यांना की समोर अफजल खानासारखा शत्रू आहे, त्याचं 35,000ची सेना आहे आणि ती 35,000ची सेना, त्या सेनेला तोंड द्यायचंय. आणि अशा प्रसंगात सुद्धा त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं वृत्त ज्यावेळी त्यांना कळतं त्यावेळी 29 वर्षाच्या तरुण मुलाची अवस्था काय असेल, ही गोष्ट आपण कधी या गोष्टीचा विचार करणार आहोत? म्हणजे खरोखर आजच्या काळातला माझ्यासारखा तरुण असता, इतर मुलांसारखा तरुण असता, तर तो पहिला एकतर त्यांनी राजगड घरच सोडलं नसतं. ही खरी परिस्थिती आहे. किंवा मी भावनेच्या भरात बोलतोय असंही काही नाहीये. पण ज्यावेळी प्रतापगडावर ही बातमी कळली आहे त्यावेळी त्यांनी ते सगळं युद्ध वगैरे बाजूला ठेवून पहिली घराकडे धाव घेतली असती. पण शिवाजी महाराज तसे नाहीये. वेगळेपण हे आहे महाराजांच्यातला एक पूर्ण त्यांचा आपण आयुष्याचा अभ्यास केला तर महाराजांचा हा एक वेगळाच मुद्दा आहे की ज्या ज्यावेळी देशावर संकट आलेलं आहे, ज्या ज्यावेळी राज्यावर संकट आलेलं आहे, स्वराज्यावर संकट आलेलं आहे, त्यावेळी कुटुंब, घर, दार, नाती, गोती हे सगळं, माया, मोह, ममता हे सगळं बाजूला ठेवून राष्ट्रासाठी त्या ठिकाणी तो माणूस थांबलेला आहे. राष्ट्रपुरुष म्हणतो ना आपण, राष्ट्रपुरुष तो कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, पण शिवाजी महाराजांनी प्रतापगड सोडला नाही. ना ते सईबाईंच्या अंत्यदर्शनाला गेले, ना अंत्यसंस्काराला गेले. शिवाजी महाराज प्रतापगडावर राहिले. मग खर तर स्वातंत्र्यवीरांची, तात्यारावांची अवस्था ज्यावेळी त्यांच्या पत्नी त्यांना भेटल्या आणि अंदमानला जायच्या आधी वगैरे त्या पद्धतीचा तो जो प्रसंग आहे, हा त्याग, ही प्रेरणा कुठून असेल? ती शिवाजी महाराजांकडची प्रेरणा आहे ना. आपले तात्याराव काय लिहितात? हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. हा जो त्यांच्या लेखणीतनं उमटलेला प्रभो शिवाजी राजा आहे ना, ही त्यांची प्रेरणा आहे. ती खर तर शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये एक फार मोठं साम्य आहे. फार मोठं साम्य आहे. काय तर ज्यावेळी या देशावरती हे परके आदिलशाह, मोगल फिगल ही लोक चालून आली, हे बाहेरचे मुसलमान, त्यावेळी त्यांच्या विरुद्ध भवानी तलवार उपसून आई जगदंबेचं नाव घेऊन, महिषासुर मर्दिनीचं नाव घेऊन शिवाजी महाराज झुंजले. अष्टभुजा अंबेचं नाव घेऊन युद्ध गर्जना आहे ना आपली, जय भवानी, जय शिवाजी. पण आणि आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध जी प्रतिज्ञा घेतली होती ती सुद्धा अष्टभुजेच्या समोर घेतलेली होती. शिवाजी महाराज असे वेगवेगळे. मला तर ते मी आता म्हंटलो खरं, ओघा ओघा हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, खरं तर ते जे गाणं आहे त्या गाण्यामध्ये 2च कडवी आहेत. तिसरं कडवं फार महत्वाचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या काळातल्या तरुणांना आणि इंग्रजांच्या गुलामगिरीत असलेल्या आपल्या भारत देशातल्या नागरिकांना शिवछत्रपतींपासून प्रेरणा मिळावी म्हणून ते कडवं लिहिलेलं आहे. त्या कडव्याच्या काही ओळी अशा आहेत, मला आठवत आहेत चांगल्या. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजाचं शेवटचं कडवं, शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घ्या, कशी घ्या. सावरकरांची जी लेखणी चालते ह्या पोवाड्यांमध्ये असेल, इतर गाण्यांमध्ये असेल, कुठल्याही काव्यांमध्ये असेल, त्याचा अर्थ शेवट एकच असतो. बेरीज असो, वजाबाकी असो, भागाकार असो, गुणाकार असो, त्याच्यानंतर ते जे शेवटचं उत्तर येतं ना, त्याचं उत्तर म्हणजे देशभक्ती, त्याचं उत्तर म्हणजे देशासाठी प्रेरणा घेणं. तर ते जे कडवं आहे ना ते फार सुंदर आहे. काय म्हणतात तात्याराव? या भवानीची ही पुन्हा गंजली धारा, म्हणून ती भवानी देन कुणा आधारा, गडकोट जंजिरे सारे भंगले, जाहली राजधान्यांची जंगले, परदास्य पराभवी सारी मंगले, जगती जगू की आज गमत असे लज्जा, हे हिंद नृसिंह प्रभो शिवाजी राजा. काय सुंदर शब्द आहे. अहो पहिल्या 2 ओळीतच तरुणांनी प्रेरणा घ्यावी असं लिहिलंय. या भवानीची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार. मग इथे भवानी तलवार
म्हणजे या राष्ट्रामधलं सळसळत चैतन्य, हे सळसळत चैतन्य, या भवानीची ही पुन्हा गंजली धारा, ही धार गंजली आहे. म्हणजे काय, आमच्याकडे ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठणारे तरुण आता राहिलेले नाहीयेत. म्हणून ती भवानी देन कुणा आधारा, आणि म्हणून भवानी माता कुणाला आधार देत नाहीये. काय सुंदर वाक्य, काय सुंदर वाक्य. ही प्रतिभा फक्त आणि फक्त जे स्वतः शिवाजी महाराजांमध्ये शिरलेले आहेत, ज्यांचं आयुष्य शिवाजी महाराज आहे आणि ज्यांचं आयुष्य सह्याद्री शिवाजी महाराज त्यांचा इतिहास आहे, अशा आणि अशाच स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुचू शकते. पुन्हा गंजली धारा, म्हणून ती भवानी देन कुणा आधारा. गडकोट शिवाजी राजांच्या आयुष्यातनं प्रेरणा घ्यायचे जे गडकोट आहेत, जे आमचे जंजीर आहेत. जंजीर म्हणजे फक्त त्या सिद्धिदा मुरुडचा जंजिरा नाही, पाण्यातला किल्ला भंगले, इंग्रजांनी पाडले, तुम्ही सुद्धा त्याच्यावर जात नाही. जाहली राजधान्यांची जंगल आहे. तर रायगड आहे, तो राजगड आहे, या आपल्या राजधान्या आहेत. त्यांनी एकेकाळी दिल्लीचं सिंहासन हादरवलं होतं, त्याला तडे दिले होते. या राजधान्यांवर आज जंगल झालेली आहेत. का तर तुम्ही जात नाही. परदास्य पराभवी सारी मंगले, या जगत जगू की आज गमत असे लज्जा. हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. ह्याचा सगळ्याचा अर्थ काय होतो. खरं तर ऐकणारे जे काय आहेत, आज मी काय केलंय, आज मी फ्रंट कॅमेरा ऑन नाही ठेवला, बॅक कॅमेराने केलंय. त्यामुळे तुम्ही ऐकणारे किती जण आहात कोणात माहित नाही, पण ऐकणाऱ्यांमध्ये आणि बोलणाऱ्या सगळ्यात लहान मीच असेल. पण मी तुम्हाला काय बोललो मगाशी, इथून तिथून पलीकडून अलीकडून सगळीकडून येऊन सावरकरांच्या शब्दांचं त्या ठिकाणी जे एक उत्तर मिळतं, ते उत्तर म्हणजे देशभक्ती. देशासाठी करा, देशासाठी लढा. हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा अतिशय, म्हणजे आमचं बालपण, आमच्या पिढीपर्यंतच तरी बालपण ते गाणं ऐकत शिवभक्ती करण्यात गेलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला तो प्रसंग सईबाईंचा असेल, आणि त्याच्यानंतर त्याच्या वर जाऊन त्यांनी अफजल खानाचा वध केलेला आहे. फार सुंदर वाक्य आहे. हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, शिव छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. म्हणजे काय, तो ह्या मातीमध्ये मस्ती करत आला, पण शिवछत्रपतींनी असा पराक्रम केला, शेवट भगवा झेंडा तो फडकला. त्या तानाजीरावांच्या पोवाड्यामध्ये हा जो भगवा झेंडा आहे, या भगव्या झेंड्यावर शिवाजीराजांची फार श्रद्धा, तशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची श्रद्धा. मी कशात तरी पूर्वी लहानपणी एक वाचलं होतं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भगव्या झेंड्याविषयी एक गीत आहे. ते गीताचे काही शब्द असे, अंगल दैत्य तोची आला, सिंधू तुनी घाली घाला, बुडविला सिंधू तची त्याही करुणी वंदना, अखिल हिंदू विजय ध्वज हा उभावूया पुन्हा, रक्षणी ध्वजाच्या याची शाली वाहनाने साची, उडविली शकांची शकले समरित्या क्षणा, अखिल हिंदू विजय ध्वज हा उभावूया पुन्हा, हाडिले हुसकिता जेथे हुणांसी विक्रमादित्य, हाच घुमवी मंदोसरच्या त्या रणांगणा, अखिल हिंदू विजय ध्वज हा उभावूया पुन्हा. हे ते हिंदू विजय ध्वज म्हणजे कुठला, आपला भगवा ध्वज, आपला केशरी ध्वज. शिवाजी महाराजांनी तो भगवा ध्वज आदिलशाच्या त्या माजलेल्या सरदाराच्या तिथं रक्तामध्ये त्याचे सैनिक पडले होते आणि प्रतापगडावर तो विजयी केला आणि तेजाने फडकला. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर त्या ह्याच्यात म्हणतात तानाजीच्या पोवाड्यामध्ये, उदय भानूच्या रक्ती भिजवून फडके, केला झेंडा तो स्वातंत्र्याचा अमूर्त तो ध्वज, अजूनही तिथे डुलतो, अजूनही तिथे डुलतो. म्हणजे सिंहगडाचं वर्णन करताना ह्या दोघांची दैवत तो झेंडा आहे. किती साम्य, किती. मला खरं तर मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वेगळं बोलू शकतो, शिवाजी महाराजांवर वेगळं बोलू शकतो, पण ह्या ज्या काही गमती मला हे खरं तर हे आजचं व्याख्यान नाहीच आहे, मी संवाद साधतोय तुमच्याशी. त्यामुळे खरं तर मला आज बोलायला या ठिकाणी अचानक 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे, पण हे जे काही काही जाणवतंय ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर शिवाजी राजांबद्दल ज्या ज्यावेळी लिहितात, ज्या ज्यावेळी बोलतात, ज्या ज्यावेळी प्रकट होतात, त्यावेळी ते इतक्या तडफेने प्रकट होतात की ते ऐकून, ते वाचून त्यावेळेच्या आमच्या देशातल्या, भारतातल्या तरुणांनी काय पद्धतीची प्रेरणा घेतली असेल, हाही एक इतिहास संशोधनाचा विषय आहे. काही कॉमेंट्स वगैरे
आलेले आहेत का? किंवा आपण थोड्या वेळाने त्या ठिकाणी बघू 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 ठीक. अच्छा, ते मी आज बॅक कॅमेरा ठेवल्यामुळे मला काय काय दिसत नाहीये, त्यामुळे मी आपलं त्यांना त्या ठिकाणी बोललो. पण शिवाजी महाराजांचा आज जो राज्याभिषेक आहे, अतिशय म्हणजे खरं तर मला एक गोष्ट फार आठवते, छान वाटते की 15 ऑगस्ट 1947 साली ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला, माझ्या लहानपणी मी एक नाटक पाहिलेलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं क्रांतीसूर्य सावरकर. आणि त्या सावरकर नाटकामध्ये, क्रांतीसूर्य सावरकर या नाटकामध्ये 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे एक जो प्रसंग दाखवला होता, तो प्रसंग असा होता की हे त्या नाटकातले मुद्दा मी आज या लाईव्ह मध्ये हा प्रसंग सांगतोय की काही ठिकाणी ते गेले, त्यांच्या घरामध्ये काही तरुण जमले होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर त्या तरुणांना उद्देशून असं म्हणतात. हा त्या नाटकातला प्रसंग माझ्या अंगावर अजूनही शहारा येतो. तो आठवला की ते नाटक आता मला कुठे कोणी करतं की नाही मला माहित नाही, पण ते नाटक जे होतं त्यातला तो स्वातंत्र्यवीर सावरकर असे उभे राहतात आणि ते म्हणतात, तो शेवटचा डायलॉग माझ्या अजूनही लक्षात राहिलेला आहे. आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस पुन्हा हिंदू समाज एक होईल, संघटित होईल, सज्ज होईल. पुन्हा शिवरायांचे स्वप्न उराशी बाळगेल आणि एका क्षणाला सिंधू नदी मुक्त करून पाकिस्तान हे नाव जगाच्या नकाशातून कायमचं मिटून टाकल्याशिवाय राहणार नाही. पण हे करायचं असेल तर उरात जिद्द हवी, काळजात आग हवी आणि मनामध्ये एकमेव मंत्र हवा, वंदे मातरमचा. असं स्वातंत्र्यवीर सावरकर त्यावेळी म्हणत होते. हे नाटक शनिवारवाड्यावरती होतं आणि शनिवारवाड्यावर सावरकरांनी हे वाक्य उच्चारल्या जो एक माहोल उसळला, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा पद्धतीनं जो माहोल जो उसळलेला होता, माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. ते ऐकल्यावर, ते आठवल्यावर, तर मी जे प्रसंग सांगत होतो तुम्हाला की पाकिस्तान हे जे वाक्य, त्याच्यामध्ये हा जो शब्द होता ना, हा शब्द ही आपल्या तात्याराव सावरकरांची एक अश्वत्थामी जखम राहिली, जी कायम भळा 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 वाहत राहिली. खरं तर मी आजच्या दिवशी हे का सांगितलं, हा प्रसंग फिरून फिरून का आणला, इतिहासाचा अभ्यास केल्यावर ही गोष्ट लक्षात येते की त्यावेळेचा हिंदुस्थान अटक ते कटक, तंजावर ते पेशावर, काश्मीर ते कन्याकुमारी आणि मुंबईच्या त्या मुंबईपासून तिकडे पलीकडे बंगालपर्यंत हा जो पसरलेला आपला देश होता ना, इथे मोगल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही हे जे होते, त्यावेळी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला नसता तर या देशामध्ये नाव हिंदुस्थान, नाव या देशाचा भारत, पण या देशामध्ये सत्ता झाली असती मोगलांची, परक्या मुसलमानांची. आणि जो पाकिस्तान 1947 साली जगाच्या नकाशावर जन्माला आला ना, तो पाकिस्तान 1630 सालीच जगाच्या नकाशावरती नव्याने त्यांनी तेव्हा जन्म घेतला असता, पण तो झाला नाही. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तात्यारावांची हिंदू भूमी ही त्यावेळी जिवंत राहिली, ह्याचं मूळ आणि याचं कुळ हे छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मामध्ये आणि कर्मामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून क्रांतिकारकांचं असेल आणि क्रांतीसूर्य सावरकरांचं असेल, आराध्य दैवत हे कोण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून तर मी सांगतो ना की आता परक्या देशातनं येणारी जी लोक होती, इंग्रज असतील, शिवाजी महाराजांच्या काळाचा विषय तुम्ही लक्षात घ्या. परक्या देशात शिवराज्याभिषेकाचं महत्व तरी दुसरं काय, परक्या देशातनं आलेली इंग्रजांसारखी जेम्स डगलस असेल, ॲबे कॅरे असेल, ही जी वेगवेगळी लोक होती ना, या वेगवेगळ्या लोकांच्या नजरेमध्ये इथे आल्यावर या देशाचे मालक कोण, तर या देशाचे मालक म्हणून त्यांना बघायला मिळायचे मोगल. या देशाचे दुसरे सत्ताधीश कोण, आदिलशाह. या देशात तिसरं राज्य कुणाचं आहे, या देशात तिसरं राज्य कोण, कुठला तो बहमनी, कोण तुघलक. ही लोक इथं आलेली आहेत आणि ते बघतात की या देशाचे मालक कोण आहे. याचं कारण काय,
होते, त्या साऱ्यांचे विधिवत अभिषेक झालेले होते. म्हणजे ते त्यांच्या मुसलमान पद्धतीने त्यांच्यानुसार ते झाले असतील, पण ते बादशाह होते ना, ते पातशाह होते. मग नाव हिंदुस्थान असलेल्या भारत भूमीमध्ये या ठिकाणी आमचं राज्य कुठं आहे, आमची राजवट कुठं आहे? 1644 ते 1674 30 वर्ष आमच्या हजारो मावळ्यांनी बलिदान केलं, तरी सुद्धा हीच इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी आणि ही मोगल बिगल ही असली मंडळी आमची चेष्टा करत होती. शिवाजी राजांना अजूनही म्हणजे त्या काळात 1674 सालापर्यंत त्यांच्या पत्रांमध्ये पुंड, पाळेगार, गुंड, बंडखोर अशाच पद्धतीने उल्लेख केला जायचा. राजा नव्हते म्हणत. हे शिवाजी महाराज आपल्यासाठी होते, त्यांच्यासाठी नव्हते ना. मग राजा होण्यासाठी काय पाहिजे? राजा होण्यासाठी नुसतं ते सुसज्ज सैन्य, जीवाला जीव देणारे मावळे, अहो ह्याच्यावर तर सगळं उभं राहिलं. पण त्या काळी तसं नाही. त्या काळी रूढी रीतिरिवाज काय, तर तो राजा अभिषिक्त पाहिजे, त्या राजावरती छत्र धरलेलं पाहिजे, त्या राजाला सिंहासन पाहिजे, त्या राजाला विधिवत अभिषेक पाहिजे. हे सगळं कुठे? हे तर शिवाजी महाराजांचं काही नाही. आणि मग या देशाचे बादशाह अधिपती म्हणून मोगल मिरवतायत बाहेर. हा कोरोना आहे, हा खोकला, हा कोरोनाचा वगैरे खोकला नाहीये. खूप बोलल्यामुळे तो खोकला लागतोय. मी 3-4 लाईव्ह केलेत कालपासून. हे सगळं शिवराज्याभिषेक वगैरे वगैरे. आणि म्हणून काळाची गरज होती, या देशाची गरज होती, या राष्ट्राची गरज होती की शिवाजी महाराज हे सिंहासनाधीश्वर झाले पाहिजेत, हे तख्ती बैसले पाहिजेत, त्यांच्या डोक्यावर छत्र आलं पाहिजे, सत्ताधीश झाले पाहिजेत. सत्ता तर आमच्याकडे होती, हिंदवी स्वराज्य होतं, ती सत्ता अधिकृत झाली पाहिजे. उद्या मी तुम्हाला सांगेन की मी डॉक्टर आहे, पण तुम्ही विश्वास कसा ठेवणार ना? त्यासाठी MBBS चं सर्टिफिकेट बघितलं तर माझ्या दवाखान्यात माझ्यावरती विश्वास ठेवणारी लोक वाढतात. ते अधिकृततेचं प्रमाण जे लागतं ते काहीतरी पाहिजे होतं. आणि म्हणून मग तो जो निर्णय झाला, समुद्र मंथनातून जशी रत्न बाहेर आली, तसा स्वराज्यातल्या अनेक लोकांच्या विचारांच्या, शिवाजी राजांच्या आसपास असलेल्या सख्या सोबत्यांच्या, आऊसाहेबांच्या असेल, इतर मंडळींच्या असेल, मंथनातनं एक प्रकारे जो निर्णय बाहेर आला, तो निर्णय म्हणजे शिवाजी महाराज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 गुरुवारी दिनांक 6 जून रोजी राज्याभिषिक्त होणार. तो आजचा दिवस, तिथीचा दिवस आजचा. त्या दिवसाला तेच तर महत्व आहे. आणि मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. काय झाला, कसा झाला, ते विधी आहेत, भरपूर सारे विधी आहेत, सांगू शकतो मी. थोड्या वेळाने मला तेच सांगायचंय परत. पण महत्व काय या सगळ्या प्रकाराचं? या सगळ्या प्रकाराचं महत्व असं की त्यावेळी जेव्हा शिवाजी महाराज राज्याभिषिक्त झाले, ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती अभिषेक चालू असताना, तुम्हाला आता एक सांगतोच, मलाही ते राहवलं नाही. शिवाजी महाराज पहाटे 3 वाजता, 3च्या दरम्यान त्यांना उठवण्यात आलं. 3:15 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी पहाटे 3:15 उठल्यानंतर शिवाजी महाराज त्या ठिकाणी अभिषेकाला बसले. दुर्गेश्वर राजधानी रायगडावर. रायगड म्हणजे काय? रायगड म्हणजे दुसरी पंढरी हो. पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर ही जी सगळी पुरं वगैरे आहेत ना, ही जी आमची तीर्थक्षेत्र आहेत, ही तीर्थक्षेत्र का टिकली तर ह्या तीर्थक्षेत्रांचं कारण होतं आमचा रायगड. म्हणून कोणीतरी एक फार मोठी व्यक्ती बोललेली आहे की हिंदूंची 12 ज्योतिर्लिंग आहेत, बरोबर ना? 12 ज्योतिर्लिंग. पण आम्ही म्हणतो हिंदूंची ज्योतिर्लिंग 14 आहेत. 13वं कोणतं तर वडुबुद्रुक, जिथे संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान केलं. आणि 14वं कोणतं तर आमचं रायगड. 13 आणि 14 ही जर रणक्षेत्र नसती तर आधीची 12 ज्योतिर्लिंग सुद्धा या बाहेर आलेल्या मुसलमानांनी नष्ट करून टाकली असती. हे त्या रायगडाचं महत्व आहे. आणि महाराज अभिषेकाला बसले. महाराजांच्या अंगावरती प्रथम समुद्र स्नान घालण्यात आलं. त्यांना समुद्र स्नान घातल्यानंतर त्या पहाटेच्या वेळी शिवाजी महाराजांना पंचामृताचं स्नान घालण्यात आलं.
एक एक मंत्री, मोरोपंत असतील, त्याच्यानंतर हंबीरराव मोहिते असतील, दत्ताजी पंत असतील, अण्णाजी दत्त असतील, हे सारे घागरी घेऊन थांबलेले होते. त्या कलशांमध्ये, त्या घागरींमध्ये विविध मध होता, दही होतं, तूप होतं, सगळं पंचामृताचं ते घेऊन त्या पंचामृताने शिवाजी महाराजांना स्नान घालण्यात आलं. किती मंगलमय प्रसंग. त्या शिवाजी महाराजांच्या अंगावरती रणक्षेत्रामध्ये, रणांगणामध्ये शत्रूच्या रक्ताच्या धारा उडायच्या. स्वतःच्या रक्ताच्या घामाच्या थेंबांनी शिवाजी महाराजांनी या स्वराज्यामध्ये सिंचन केलं आणि त्यातनं आलेलं पीक म्हणजे हिंदवी स्वराज्य. पण अशा त्यांच्या त्या शत्रूच्या रुधिरांच्या रक्ताने स्नान झालेल्या शरीरावर आज पंचामृताचा अभिषेक होत होता. किती मंगलमय दिवस आहे. तो झाल्यानंतर पूर्ण भारतातल्या ज्या काही महत्वाच्या नद्या आहेत त्या नद्यांच्या पाण्याचा अभिषेक चालू झाला. फार सुंदर म्हटलंय, ही शाहीर योगेशांची कविता आहे. सिंधू नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्रा यमुना कृष्णाई, तापी सतलज व्यास गोमती, कावेरी महानदी सरस्वती, भीमा भामा शरयू पूर्णा, अलकनंदा गंडकी कोयना, सप्त सिंधु सहसरिता संगम, राय दुर्ग पर होना था पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, उसे पुनराभिषिक्त करने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. असं त्या फार सुंदर वर्णन आहे हो. असं शिवाजी राजांना त्या नद्यांचा पाण्याचा अभिषेक झाला. आणि मग त्यानंतर शिवाजी महाराजांना उष्णोदकाने स्नान घालण्यात आलं. म्हणजे पहाटेचे साधारणपणे 4:30 वगैरे वाजले असतील. मंत्रोच्चार चालू होते. आसपास सगळी मंडळी, ते सरदार, ज्या सरदारांनी शत्रूच्या रक्ताच्या धारांनी हा सह्याद्री पावन करून टाकला होता, आज शिवाजी महाराजांच्या अंगावर अभिषेकाच्या धारा ते बघत होते. त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा लागलेल्या होत्या. हे आनंद गंगा ओघळणं म्हणजे काय, तर ते त्यावेळीच ते रायगडावर गेल्याशिवाय नाही समजणार. आणि मग उष्णोदकाने स्नान झाल्यावर शिवाजी महाराजांनी वस्त्र परिधान केली. खांद्याला धनुष्य, पाठीला बाणाचा भाता, कमरबंद आवळला. त्याच्यानंतर त्यांचा मंदिर नेहमीचा हातामध्ये विष्णूची मूर्ती घेतली, सोन्याची. कारण त्यावेळी ते विष्णुपती होते. अभिषेक झाल्यानंतर ज्यावेळी ते सिंहासनाधीश्वर होतील त्यावेळी ते भूपती होणार होते. म्हणून ते आपण भूपती म्हणतो ते तेव्हा. म्हणून विष्णुपती असलेला हा शिवाजी राजा चालायला लागला राजसभेकडे. डाव्या बाजूला सोयराबाई महाराणी साहेब, सकल सौभाग्य संपन्न वज्र चिडेमुंडी थोरल्या राणी सरकार, आणि उजव्या बाजूला युवराज संभाजीराजे. आणि भोसल्यांचं हे त्रिदळ जसं त्या रायगडाच्या राज सिंहासनाकडे गेलं, ती राजसभा तुडुंब भरलेली होती. काय सांगू, काय वर्णन करावं, काय वर्णन नाही. खरं तर मी तुम्हाला आता हा कॅमेरा नसता तर मी रडलो असतो. कारण दरवर्षी या दिवशी, या वेळेला आम्ही सगळे पूर्ण भारतातले शिवभक्त रायगडावर असतो आणि हाच राज्याभिषेकाचा सोहळा असा अनुभवत असतो. आणि आज ह्या कोरोनामुळे ते थांबावं लागलंय. असो, पुढच्या वर्षी जाता येईल. आणि महाराज गेले त्या सिंहासनाच्या इथे. आणि मग महाराज जसे गेले, अखंड वाद्य वाजवत होती. नगारखाना गरजतच होता. हजारो लोक त्या राजसभेमध्ये आलेली होती. नगारखान्याच्या बाहेर 2 हत्ती झुलत होते रायगडावरती. हत्ती गजांत लक्ष्मी त्या ठिकाणी सजवण्यात आलेली होती. आणि शिवाजी महाराज सिंहासनाच्या दिशेने चालायला लागले. मला खरं इतकं आश्चर्य, इतका अभिमान आणि इतका आनंद वाटतो त्या क्षणांचा, की शिवाजी महाराज ज्यांचं जे चालणं आहे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, त्यामध्ये शिवाजी महाराज किती ठिकाणी कशा कशा प्रसंगाला सामोरे चालत गेलेले. अफजल खानाच्या भेटीला त्यांनी जी पावलं टाकली होती, त्या पावलांमध्ये धीर गंभीरता होती, त्या पावलांमध्ये हिंमत होती. शाहिस्ते खानाची बोटं तोडण्यासाठी ते ज्यावेळी लाल महालामध्ये शिरलेले होते, तिथे त्यांनी जी पावलं टाकलेली होती, ती पावलं म्हणजे या हिंदुस्थानच्या इतिहासातल्या एका मोठ्या धाडसाचा विलक्षण नमुना होता. ती धाडसी पावलं होती. आग्र्याच्या कैदेतून सुटताना, मिठाईच्या पेटाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर ते ज्यावेळी मथुरेकडे जायला लागले, ती टाकलेली त्यांनी जी पावलं होती, तो अतिशय वेगळा
अशा पद्धतीची त्यांनी ती पावलं टाकलेली होती. मिर्झा राजांबरोबर तह करताना त्यांनी जी पावलं टाकली तिचा हिंदुस्थानच्या राजकारणातल्या बुद्धिबळाचा पट हलवून टाकणारी पावलं शिवाजी महाराजांनी टाकलेली होती. शिवरायांनी आयुष्यात अनेक प्रसंगी अशी पावलं टाकणं म्हणजे मी नुसते पाय नेणं नाही म्हणत आहे, त्याचं प्रतीक तुम्ही समजून घ्या, त्या मागच्या भावना समजून घ्या. आणि आज शिवाजी महाराज जी पावलं टाकताय ती या सगळ्यातनं सारं उसळून जे सुवर्ण सिंहासन 32 मण सोन्याचं समोर आलेलं आहे त्या सोन्याच्या सिंहासनाकडे जाताना काय आनंदाचा क्षण आहे, काय आनंदाचा क्षण आहे. आणि मग महाराज गेले त्या सिंहासनाच्या पायऱ्याला, त्यांनी नमस्कार केला. मग खूप चित्रपटांमध्ये, खूप सिरियलमध्ये, खूप जणांच्या व्याख्यानात असं ते सांगतात, मीही सांगतो बऱ्याच वेळा, की महाराज तिथे जात असतील आणि त्यांना तानाजीची आठवण आली असेल, बाजीप्रभूंची आली असेल, प्रतापराव गुजरांची आली असेल, का नाही येणार हो? त्या सिंहासनापर्यंत एक एक पाऊल जे ते टाकत आलेत ना, त्या प्रत्येक पावलाच्या खाली आमच्या प्रत्येक मावळ्याने रक्ताच्या पायघड्या घातलेल्या आहेत. आणि म्हणून त्या पायघड्यांच्या वरनं येऊन हे शौर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेला हा आमचा राजा आज सिंहासनाधीश्वर होणार होता. आणि शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले आणि बसल्या बसल्या त्या ठिकाणी जी वाद्य उसळली, नगारा, करणे, तुतार्या, शहादणं, अक्षरशः आनंद कल्लोळ उसळला, आनंद कल्लोळ. काय सांगू तुम्हाला, काय कोणत्या शब्दात वर्णन करायचं या आनंदाचं, कोणत्या शब्दात करायचं. पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एका ठिकाणी म्हणतात, ही भूमी राजश्री राय विराजित सकल सौभाग्य संपन्न झाली. काय शब्द आहे, राजश्री राय विराजित सकल सौभाग्य संपन्न. बस किती 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 त्या धरणीला आनंद झाला, या भारत मातेला आनंद झाला. इंद्रायणी, भीमा, भामा, गोदा, गंगा, पवना, मुळा, मुठा, ती गुंजवणी, ती कानंदी सगळ्या आनंदाने धावल्या या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून त्या सागराकडे, की आम्ही स्वतंत्र झालो. आजपर्यंत आम्ही स्वराज्यात होतो, आज स्वराज्य सार्वभौम झालं, स्वतंत्र झालं. आज शिवाजी फक्त राजा होता, तो आज शिवाजी महाराज झाला, छत्रपती झाले आमचे शिवराय. राजा शिव छत्रपती की जय, राजा शिव छत्रपती की जय. सह्याद्रीच्या पशुपक्ष्यांना, त्या राजसभेतल्या खांबांना, मांडवाला, त्या तोफांना, त्या हत्यारांना, अहो सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल माहितीये? सगळ्यात जास्त आनंद झाला असेल ढाली तलवारींना. त्याच तर लढल्या ना, ढाली आणि तलवारी तर लढल्या. ढाली तलवारींना सगळ्यात जास्त आनंद झाला असेल. कडकडल्या असतील म्यानातल्या म्यानामध्ये, ढालींनी पाठीला असा शहारा दिला असेल, याच साठी केला होता अट्टहास. आणि मग महाराज बसले. महाराजांना 16 सुवासिनी आणि 16 कुमारिका यांनी कुंकुम तिलक लावून त्यांचं औक्षण केलं. म्हणजे समस्त स्त्री जातीचं प्रतीक म्हणून 16 सुवासिनी आणि 16 कुमारिकांनी महाराजांना औक्षण केलं, कुंकुम तिलक लावला. शिवाजी महाराजांनी त्यांना काही त्या ठिकाणी ओवाळणी दिली. आणि ते झाल्यावर ज्याची हा हिंदुस्थान 1000 वर्ष वाट पाहत होता तो क्षण आला. गागा भट्टांनी सोन्याचं राजछत्र, ज्याला मोत्याची झालर लावलेली होती, म्हणजे आम्ही श्रीमंत नव्हतो, पण आमचं स्वराज्य तसं श्रीमंत नाही, कष्टातनं वर आलेलं, पण हे जी सोन्याचं राजछत्र, हे जी मोत्याची झालर होती ना, ही असंख्य असंख्य मावळ्यांनी रक्ताच्या धारा आणि घामाचे थेंब सांडून मिळवलेली होती. ते राजछत्र असं लकाकलं गागा भट्टांनी पुढे धरलं आणि छत्रपती झालेले छत्रपती शिवाजी महाराज होणार होते. सिंहासनाधीश्वर झालेल्या त्या आमच्या महाराजांच्या मस्तकावर हे राजछत्र धरलं आणि शिवाजी राजे छत्रपती झाले, छत्रपती झाले. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. तो अरुणोदय तिथं झाला पहाटे 5च्या दरम्यान. शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आलं. आम्ही छत्रपती, आमचा राजा, सिंहासनाधीश्वर. आणि मग गागा भट्टांच्या मुखातून गर्जना आली, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, भोसले कुलदीपक,
राजाधिराज श्रीमान छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की. आणि त्या राजसभेने जय जय असं करत जो जय जयकार केला, आसमंतामध्ये तो दुमदुमला. असं ठरलंच होतं की दरबारामध्ये जय जयकार झाला की तोफा वाजणार, आणि रायगडच्या तोफा वाजल्या की स्वराज्यात असलेल्या 300 किल्ल्यांवर तोफांची सरबत्ती होणार. रायगडावरच्या तोफांची बत्ती लागली आणि धडकन आवाज झाले. पूर्ण महाराष्ट्रभर सह्याद्रीवर असलेल्या प्रत्येक किल्ल्यावरच्या तोफा धाड 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 वाजल्या. म्हणजे त्या तोफा कुठं बघून वाजवत होत्या? शत्रूवर. नवे नवे ते एक कर्नाटकची विजापूरची आदिलशाही, दिल्लीतली मोगलाई, इंग्रजांची जहाज, त्यांच्या वखारी, डचांची ती जहाज, जो जंजिरेकर सिद्धी प्रत्येकाला तोफ सांगत होते, रे बघ आज आमच्या भूमीला मालक मिळाला. आता या देशाचा मालक म्हणून बाहेरची जनता मोगलांकडे बघणार नाही, आमच्या छत्रपती शिवाजी राजांकडे बघेल. हा हिंदुस्थान आहे, इथं हिंदूंचं राज्य उभं राहिलेलं आहे. असा आनंद त्या तोफेमध्ये होता. आणि मग शिवाजी राजांना सुवर्ण मुद्रांनी अभिषेक घालण्यात आला. सोन्याचे होन शिवराय, सोन्याचे होन जे होते, राजा श्री राजा शिवछत्रपती त्याच्यावरती लिहिलं होतं. त्या सोन्याच्या मुद्रांनी शिवाजी राजांना अभिषेक घालण्यात आला. तो सोन्याचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस, आजी सोनियाचा दिनो. म्हणून या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये जे महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे, हे शिवराज्याभिषेकाला आहे. जर शिवराज्याभिषेक झाला नसता तर त्यावेळीच मोगलांची सत्ता पूर्ण भारतभर झाली असती, हिंदुस्थान हे टिकलाच नसता, हे नावच राहिलं नसतं. म्हणून शिवराज्याभिषेकाला महत्व, खूप महत्व. ह्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मला तुमच्या समोर येता आलं, बोलता आलं, संवाद साधता आला. शिवराज्याभिषेक दिनाला दादरच्या स्मारकाच्या पायऱ्या मी लहानपणी आलेलो आहे. तिथे ती जी मूर्ती आहे स्वातंत्र्यवीरांची अशा आवेशातली, ती मूर्ती आज सुद्धा तिच्या समोर थांबणाऱ्या प्रत्येक तरुणाला विश्ववंदिनी भारत मातेचं रक्षण कर, भारत मातेची मान अभिमानाने जगामध्ये ताठ होईल असा पुरुषार्थ गाजव, असा संदेश देत उभी आहे. अशी ती मूर्ती स्वातंत्र्यवीरांची त्या ठिकाणी आहे. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. मंजिरीताईंमुळे मला या ठिकाणी बोलता आलं. माझा भाऊ दिग्पाल लांजेकर, दिग्पालच्यामुळे हा कॉन्टॅक्ट झाला, त्यामुळे मी त्या दोघांचे आभार मानतो. खरं तर आज शिवराज्याभिषेक मी सकाळपासून, मी तुम्हाला इथं दिसतोय पण खरं मी इथं नाहीये. मी कुठंतरी त्या रायगडच्या टकमक टोकावर, नगारखान्यात, त्या राजसदरेमध्ये असं आहे. आता हे संपल्यानंतर 7 वाजता सौरभ कर्डे नावाचं माझं जे फेसबुकचं अकाउंट आहे, त्या फेसबुकच्या अकाउंटवरती माझं लाईव्ह आहे की शिवाजी महाराज आणि राज्याभिषेक या विषयावर, तुम्ही ते बघू शकता. पण आज मला ही तात्यारावांची सेवा करायची संधी मिळाली. मी खूप लहानपणी शाळेत असताना गोवा मुक्ती संग्रामातले क्रांतिकारक मोहनजी रानडे, या मोहनजी रानड्यांना भेटलेलो होतो. म्हणजे मला त्यांचं दर्शन घेता आलं. त्यांच्या तोंडून मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनेक प्रसंग ऐकलेले होते. तात्यारावांच्या अनेक वेगवेगळ्या स्मृती, आठवणी, त्यांच्या अनेक नाटकांमध्ये मी कामं केलेली आहेत, त्यांच्याविषयी अनेक लेख लिहिलेले आहेत. आणि आज या रूपाने त्यांची सेवा करता आली. म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात, मी वारकरी आहे, की संतांची सेवा केली की त्याचं मोल, त्याचं पुण्य ते पांडुरंगाची सेवा केलेल्याचं पुण्य असतं. संतांची सेवा केली की ती भक्ती पांडुरंगापर्यंत जाते. मग मी तसंच म्हणतो की तात्यारावांची सेवा म्हणजे भारत मातेची सेवा. आणि म्हणून आजच्या या व्याख्यानमालेत मला बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. शिवराज्याभिषेकाच्या बाबतीत एक अतिशय सुंदर काव्य आहे, विश्ववंदिनी भारत माता. हे शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांचं खरं दैवत कोण तर भारत माता. आणि या भारत मातेसाठी दोघं झुंजले, दोघं लढले, आयुष्यभर त्याग केला, आयुष्यभर त्याग केला, कष्ट केले, झिजले. ते झिजले, जळले, जळल्या विना न उजळे काही या जगात, अशा पद्धतीचं एक काव्य मला त्यावेळी माहित होतं. हे दोघंही झिजले म्हणून आपण सारे ह्या 21व्या शतकामध्ये हे सुवर्ण दिन बघतोय या देशासाठीचे. या दोघांचं जे दैवत आहे भारत माता. आजच्या दिवशी तरी मी एक सांगेन की घराच्या देवाऱ्यात
कुठल्याही देवतेची मूर्ती असली तरी मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती हवी भारत मातेची. उरात जिद्द हवी, काळजात आग हवी, म्हणजे तो मगाचा तो डायलॉग. आणि हृदयात एकमेव मंत्र हवा, तो म्हणजे वंदे मातरम. तर ह्याच स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि माझ्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मोठा फोटो आहे, पण तो बघा या समोरच्या भिंतीवरती लावलेला आहे, त्यामुळे तो आज तिथे तुमच्या समोर दिसला नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकर जे आमचं दैवत आहे, हिंदू राष्ट्राचं दैवत आहे, ते आणि शिवाजी महाराज यांची असलेल्या भारत मातेचं शिवराज्याभिषेकाच्या दिनाचं एक अतिशय वेगळं महत्व मी तुमच्या समोर काव्यरूपी या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. याच काव्याच्या त्या ओळी आहेत. आज सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देव भूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, और वो तलवार भवानी है जो दुश्मन के खून से बोई जाती है. विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, उसे पुनराभिषिक्त करने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये राष्ट्र पुरुष शिवराया था. तुकाराम और समर्थ आए, धर्म राज्य के मार्ग दिखाए, काशी से गागा भटाए, राज्याभिषेक मुहूर्त लाए. दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिनमंगल शुभ आया था, म्हणजे आजचा दिवस. और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. जिजा शहाजी, येसु संभाजी, बाजी कान्होजी, मुरारबाजी तानाजी, प्रतापराव हम्मीर, सूर्याजी येसाजी, ये सबका राम और सबका कृष्ण आज अश्वमेध करने निकला था, और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.